स्पष्टपणे हे खाजगीकरण करण्याकडे कुठेतरी न्यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही अट रद्द होऊ नये. आणि आता तुम्ही ही अट रद्द करून त्यांना मतदानाचा अधिकार देताय. यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोगस संस्था घालायला लागलेला आहे. 50 लिटर दूध घालण्याची अट रद्द करायची आहे. गोकुळ पहिल्यापासून काय सांगते, 500 लिटर पासून आज 14 लाख लिटर 15 लाख लिटर जे संकलन होतंय तर ते आपण शेतकऱ्याला भाव देण्यासाठी केले. पहिली गोष्ट ज्याला माझा विरोध असणार आहे तो म्हणजे संघामार्फत पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देणे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. गोकुळची सर्वसाधारण सभा पार पडत आहे. आम्हाला अहवाल थोडा लेट प्राप्त झाला. त्याच्यानंतर ऑडिट रिपोर्ट सुद्धा पूर्ण वाचायचा होता आणि म्हणून थोडीशी उशिराही पत्रकार परिषद घेत आहे. संपूर्ण अहवाल वाचन आणि संपूर्ण ऑडिट रिपोर्ट वाचन झाल्यावरती प्रामुख्यानं 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती माझा स्पष्टपणे विरोध आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगू देत की मी गोकुळची विरोधक नाही आहे. मला गोकुळ मोठा झालेला बघायचा आहे आणि वेळोवेळी मी जे काही मांडलेले आहेत मुद्दे, ज्या ज्या गोष्टीला मी विरोध केलेला आहे ते कुठेतरी गोकुळच्या भल्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं कुठे मी गोकुळची बदनामी करते आहे किंवा अशातला कुठलाही भाग नाही आहे. हा अहवाल जो आहे जो प्रत्येकाला नोटिंग दिलेला आहे, ज्या 4 प्रमुख मुद्द्यांच्यावरती माझा विरोध आहे त्या प्रमुख मुद्द्यांचं तुम्हाला सर्वांना डिटेलमध्ये नोटिंग दिलेलं आहे. हे जे काही नोटिंग आहे ते माझ्या मनाचं नाही आहे. हे गोकुळच्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांच्याच ऑडिटरनी नमूद केलेल्या गोष्टी आहेत. अहवालात त्यांनी स्वतः प्रिंट केलेल्या या गोष्टी आहेत. त्यामुळे यातली एकही गोष्ट माझ्या मनाची नाही. सगळ्यात पहिली गोष्ट ज्याला माझा विरोध असणार आहे तो म्हणजे संघामार्फत पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देणे. याला माझा पूर्णपणे विरोध आहे. मुळात आपण कशासाठी गोकुळ उभा केला आणि आज आपण काय करतोय याचा काहीच ताळमेळ नाही आहे. मुळात गोकुळला महाविद्यालयाकडे जायची गरजच नाही. हा घाट कोणी घातलाय, कशासाठी घातलाय? खर्च गोकुळनी करायचा, महाविद्यालय गोकुळनी उभं करायचं आणि काही लोकांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे 99 वर्षाच्या करारावरती कुठल्या तरी प्रायव्हेट लोकांना ही महाविद्यालय चालवायला द्यायचं. आता हा घाट असा का घातलाय आणि का निर्णय घेणार आहे गोकुळ काही माहिती नाही आहे. पण स्पष्ट आणि साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आपला धंदा दुधाचा आहे. आपण गोकुळ उभाच केलं मुळात शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव मिळण्यासाठी. मुंबईसारख्या मार्केटमध्ये जो दुधाचा भाव आहे तो आपल्या इकडच्या भागातल्या शेतकऱ्याला तो भाव मिळावा याच्यासाठी गोकुळची उभारणा केली. आणि 500 लिटर पासून आज 14 लाख लिटर 15 लाख लिटर जे संकलन होतंय तर ते आपण शेतकऱ्याला भाव देण्यासाठी केलेलं आहे. महाविद्यालय हा टोटली वेगळा विषय. बरं, याच्यामध्ये तुमची जी गुंतवणूक होणार आहे गोकुळची, अरे या पुढे ना, यामध्ये तुमची जी गुंतवणूक होणार आहे गोकुळची तर विनाकारण तुमचे पैसे अडकून बसणार आहेत त्याच्यामध्ये, ज्याची काही गरज नाही आहे. बरं, दुसरं, या महाविद्यालयामध्ये फक्त आपल्या इथल्याच दूध उत्पादकांची मुलं शिकणार आहेत का, जी डॉक्टर्स बनणार आहेत भविष्यात? त्यांना मोफत शिक्षण या महाविद्यालयात तुम्ही देणार आहात का? बरं, एक तर महाविद्यालय उभं करायचं म्हणजे जागेचा खर्च आला, तुम्ही महाविद्यालय बांधायचा खर्च आला, शिक्षण व्यवस्थापनाचा खर्च आला, स्टाफचा खर्च आला. हे सगळा बोजा कोणावरती पडणार आहे? हा शेवटी गोकुळवरती पडणार आहे, सभासदांवरच पडणार आहे कुठेतरी. बरं, त्यातनं जे शिकून मुलं बाहेर निघतील त्यांना 100% एम्प्लॉयमेंट तुम्ही गोकुळमध्ये देणार आहे का? वर्षाला आपली एवढी एम्प्लॉयमेंट निघत पण नाही, एवढ्याची गरज पण नसते आपल्याला. मग माझं याला एक दुसरा त्यांना असं म्हणणं आहे, एक सजेशन आहे की आपल्याला दरवर्षी एवढ्या डॉक्टर्सची गरज लागत नाही, दरवर्षी काही आपण भरती करत नाही. तर गव्हर्नमेंटकडे आपण याची मागणी करावी की गव्हर्नमेंटनी हवं असेल तर तुम्हाला हे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजीचं कॉलेज शासनाने चालवावं.
कोल्हापूरमध्ये एखादं शासन मार्फत आपण कॉलेज चालू करू शकतो आणि आपल्या दूध उत्पादकांची मुलं ज्यांना तिथे जाऊन शिकायचं असेल त्यांना गोकुळतर्फे स्पॉन्सरशिप देऊ शकतो, त्यांचा खर्च आपण उचलू शकतो. पण मला असं नाही वाटत की गोकुळसाठी तुम्ही महाविद्यालयासाठी गोकुळचे एवढे पैसे अडकून ठेवावेत विनाकारण. आणि हा घाट घालूच नाही मुळात. आणि जर कोणाची इच्छा असेल की गोकुळच्या खर्चावरती आपण कॉलेज उभा करून घेऊ आणि नंतर आपण चालवू, तर हे कुठंतरी लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की गोकुळ आता सध्याला गोकुळकडून सर्वसाधारण सभेमध्ये अजून एक ठराव ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे किमान 20 लिटर दूध घालण्याची अट ही रद्द करायची आहे. मी काय म्हटलं, सॉरी, किमान 50 लिटर दूध घालण्याची अट रद्द करायची आहे. गोकुळ पहिल्यापासून काय सांगतंय की कमीत कमी 50 लिटर दूध तुमचं डेली गोकुळला आलं पाहिजे. 3 महिन्याचा तुमचा कोटा कंप्लीट झाला पाहिजे आणि वर्षभर तुम्ही रेग्युलर दूध घातलं पाहिजे. बरोबर आहे. 50 लिटरची अट एवढ्यासाठी होती की दूध संकलन गोकुळचं वाढलं पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे. आज तुम्ही जर 50 लिटरची अट रद्द करताय, एकतर ऑलरेडी संस्था इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत, तुम्ही संस्था वाढलेल्या आहेत त्या प्रमाणामध्ये दूध अजिबात तुमचं वाढलेलं नाहीये, केवळ संस्था वाढलेल्या आहेत. बरं, तुमचं दूध जे काही वाढीव आहे ते कार्यक्षेत्राबाहेरचं दूध आहे, त्याच्यावरती मी नंतर येईल. पण तुम्ही संस्थांना ही परवानगी देताय की एखाद्या संस्थेचं जर आज माझ्याकडे 500 लिटर दूध येतंय तर तिला अट नाही आहे किमान 50ची. तिने मला 10 लिटर दूध घातलं आणि बाकीचं दूध दुसऱ्याला वळवलं तरी चालणार आहे, असं तुम्ही न कळत परवानगी देताय का त्या संस्थांना? का आज 10 लिटर दूध घालणारी संस्था सुद्धा मतदानाचा अधिकार घेणार आणि 1000 लिटर दूध घालणारी संस्था सुद्धा त्यांच्या बरोबरीनेच मतदानाचा अधिकार बजावणार? यापूर्वीही आपल्याला 50 लिटरच्या आतल्या दूध संस्था दूध घालत होत्या, पण त्यांना ब वर्ग सभासदत्व देत होतं, ज्यांच्याशी फक्त गोकुळचा आर्थिक व्यवहार राहत होता, त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि आता तुम्ही ही अट रद्द करून त्यांना मतदानाचा अधिकार देताय. यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोगस संस्था घालायला लागलेला आहे. एकीकडून माझा स्पष्ट आरोप आहे की इथे तुम्ही खासगीकरण करण्याचा प्रयत्न करताय. आता कोणाच्या किती संस्था वाढल्या, कुठल्या भागामध्ये सर्वाधिक संस्था वाढल्या याचं डिटेल तुम्हाला गोकुळ देईल. पण तुम्ही स्पष्टपणे हे खासगीकरण करण्याकडे कुठंतरी न्यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही अट रद्द होऊ नये, ही किमान अट असावी. त्याच्यामुळं 50 लिटरची दूधची अट ही रद्द गोकुळनी करू नये, या बाबतीत माझा विरोध असणार आहे. 2021च्या तुलनेत अवर्ग सभासद संख्येत संस्था 36% वाढलेल्या आहेत, मात्र एकूण संकलन फक्त 13% वाढले. आता जर संस्था 36% वाढल्या म्हणजे संकलन पण त्या प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढलं असतं तरी चाललं असतं. पण ह्यांचं संकलन 13%च वाढलंय, पण संस्था मात्र भरपूर वाढलेल्या आहेत. आणि जो आकडा सांगितला जातो तुम्हाला बाहेरनं दूध की कार्यक्षेत्रातलं आमचं दूध इतकं वाढलेलं आहे, गोकुळने खूप चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे, मी काय म्हणत नाही सगळेच निर्णय चुकीचे आहेत, काही निर्णय चांगले पण घेतलेले आहेत. तरी सुद्धा बाहेरील दूध आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध हा फरक कधीही गोकुळ सांगत नाही. नेहमी गोकुळ म्हणतं दुधाचा दर आम्ही चांगला दिलेला आहे, आमची म्हशीच्या दुधाची वाढ आहे, या पूर्ण वर्षभरात गाईच्या दुधाची वाढ आहे. पण आज मी तुम्हाला स्पष्ट फोड सांगते जी त्यांच्याच ऑडिट रिपोर्टमधली आहे. दूध संकलन कार्यक्षेत्राबाहेरील दुधाचं शेकडा प्रमाण 28% साली होतं. मागच्या वर्षी आपण 28% दूध बाहेरून घेतलं, 19.79% मागच्या वर्षी घेतलेलं. कार्यक्षेत्राबाहेरील दुधाचे शेकडा प्रमाणात वाढ झालेली आहे असं त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद आहे. कार्यक्षेत्रातील दुधाचे एकूण दूध संकलनाशी प्रमाण गत साली 80.21% इतके होते. अहवाल सालामध्ये म्हणजे आत्ता क्षेत्रातील दुधामध्ये घट झालेली आहे. म्हणजे जी काही तुमचा दुधाचा फुगवटा दिसतोय किंवा वाढ जी दिसतीये ती तुम्ही कार्यक्षेत्राबाहेरील वाढ केलेली आहे.
आता तुम्ही हळूहळू, मागच्या वेळेस 80% आपण कार्यक्षेत्रातलं दूध घेत होतो, आज तुम्ही कार्यक्षेत्रातलं दूध फक्त 71% उचलताय. म्हणजे हळूहळू या लोकांचं महत्वच कमी होणार आहे भविष्यात. हे लक्षात येतंय का? एकदा सांग काय किंमत राहणार आहे. तुम्ही दूध उद्या नाही घातलं तरी त्यांना माहिती आहे बाहेरून आम्ही इतकं दूध उचलू शकतो, आणि हेच भविष्यात होणार आहे. दुग्धजन्य पदार्थ आपल्याकडे मुंबई आणि पुणे इथे दूध विक्री चांगली आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री वाढीसाठी यांनी प्रयत्न आणि उपाययोजना केली आहे असं सांगतात. पण आपल्याकडे आज त्यांच्या ऑडिट म्हणजे आपल्या गोकुळच्या ऑडिट रिपोर्टमध्ये लिहिल्याप्रमाणे दूध विक्रीत गतवर्षीपेक्षा 0.16 कोटी लिटर्सने घट झालेली आहे. म्हणजे विक्री कमी आलेली आहे तुमची. गत साली 51 कोटी लिटर्स होती, यावर्षी 50 झालेली आहे. चालू वर्षीचा जो अंतिम दर फरक आपण शेतकऱ्याला देतो तो 106.79 कोटी इतका दिलाय. गतवर्षी हा दर फरक आपण 110.41 कोटी दिला होता. म्हणजे गतवर्षीपेक्षा या वर्षी दर फरकामध्ये 3.70 कोटी इतकी घट झालेली आहे. म्हणजे तुम्ही दर फरकात सुद्धा घट केलेली आहे. - 2021च्या तुलनेमध्ये ज्या आपल्या ठेवी होत्या त्या ठेवी सुद्धा कमी झालेल्या तुम्हाला दिसतील. यांनी बऱ्यापैकी ठेवी मोडलेल्या आहेत. जवळपास 21 पासून जर आपण बघितलं तर 87 कोटी ठेवी त्यांनी आज मोडलेल्या आहेत गोकुळच्या. आता त्याच्यासाठी कारणं वेगळी वेगळी असू शकतात. त्यांनी दिलेली पण आहेत, मला वाटतं ती काही आलीत का उत्तरं. त्यापैकी एक त्यांनी काय सोलार प्लांट वगैरे उभं केलं असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं वाटते. तर त्याच्यावरती आपण नंतर तुम्ही विचारालच. मी पहिला याच्यातलं वाचून दाखवते. आता आपल्याकडे कसं होतं की दूध एक्सेस झालं तुमचं तर आपण त्याचं पावडर आणि बटरमध्ये स्टॉक कन्वर्ट करतो. आज अखेर 309 कोटीचा माल पावडर आणि बटरचा गोकुळकडे शिल्लक आहे. त्यापैकी पावडर आणि बटर जवळपास 275 कोटीची आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की सन 2023-24 मध्ये दुग्ध पदार्थ विक्रीमध्ये एकूण 4,55,67,775 इतका तोटा झालेला आहे. दुग्ध पदार्थ विक्रीमध्ये तुमचं ऑलरेडी दूध संकलन घटलेलं आहे, दूध विक्री कमी आलेली आहे, दुग्धजन्य पदार्थाची सुद्धा विक्री कमी आलेली आहे. सदरचा तोटा प्रामुख्यानं दूध पावडर आणि टेबल बटर या 2 दुग्ध पदार्थांची विक्री ही खरेदी दरापेक्षा कमी दराने केलेली आहे. म्हणजे त्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जास्त आहे, वेरॅज विक्री रेट कमी आहे. आता हा ब्लेम जातो मार्केटवरती. मार्केट कमी जास्त होत असतं त्यामुळे आम्हाला ते विकावं लागतं व्हॉट्सएव्हर. पण सगळ्या गोष्टी आपण मार्केटवरती ब्लेम करू शकत नाही. आपण स्वतःचं पण कुठेतरी मूल्यांकन करायचं असतं. जेव्हा आपण म्हणतो की सगळ्यात जास्त रेट मी देते, माझं गोकुळ देतं, सगळ्यात जास्त आम्ही पशुखाद्य उत्कृष्ट प्रकारचं देतो, तेव्हा फक्त माझी विनंती आहे की आपण इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपण स्वतःशी पहिला तुलना करावी की माझा मागचा परफॉर्मन्स कसा होता आणि त्या बदल्यात आत्ताचा माझा परफॉर्मन्स कसा आहे. इतर संघाशी तुलना करू नका. तुमच्या मागच्या वर्षीच्या स्वतःशी तुलना करा पहिला. तुमचा स्वतःचाच मागच्या वर्षीच्या परफॉर्मन्सपेक्षा आताचा परफॉर्मन्स खराब व्हायला लागलेला आहे. म्हणजे वासरात लंगडी गाय शानी नको, आपण आपल्या स्वतःशी तुलना करावी. संघाची दूध पावडर आणि टेबल बटर यांचे उत्पादन खर्च आणि त्यास मिळालेला विक्री दर यामध्ये व्यस्त प्रमाण आलेले आहे.
आता हा चार्ट मी काय सांगत नाही, पण हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे की बाहेरच्या पार्टीकडनं किती किती प्रमाणामध्ये म्हैशीचं दूध खरेदी केलं गेलेलं आहे. हा, दोन्ही पण घेतलेलं आहे, गाय पण आणि म्हैस पण. जी दुधाची विक्री घट झालेली आहे, आपलं मेन मुंबई आणि पुणे मार्केट, मी प्रत्येक वेळेस सांगते आपलं नेहमी गोकुळचं मार्केट हे चांगलं राहिलंय मुंबई आणि पुण्यामध्ये, आणि त्याच्यावरती आपल्याला आपल्या शेतकऱ्याला चांगला दर देता येतो. पण यावेळेस वाशी शाखेच्या कडची सुद्धा विक्री स्पेसिफिकली म्हशीच्या दुधाची, आता गोकुळ हे म्हशीच्या दुधासाठी फेमस आहे आणि मला नाही वाटत फारसे दुसरे कुठलेही कंपन्या म्हशीच्या दुधामध्ये विक्री करतात, त्या जास्तीचं गाईच्या दुधामध्ये करतात. आणि कोल्हापूरच्या म्हशीच्या दुधाला एक वेगळी चव आहे, गोडी आहे, किंवा चांगलं फॅटचं दूध मिळते गोकुळचं इथे, आणि म्हणून पूर्वीपासून FCM जास्त असलेलं ते म्हशीचं दूध हे मुंबईमध्ये खप होत होता. पण आता जवळपास 1.5 कोटींनी तिथला सुद्धा विक्री घटलेली आहे वाशी शाखेची. वाशी शाखा, हा वार्षिक, हो हो हो, सगळे आकडे हे अहवाल सालातले वार्षिक आहेत. बरं, जसं मी म्हटलं की तुमची विक्री घटलेली आहे, तुमचे उत्पादन तुम्हाला विकता येत नाही मार्केटमध्ये, याचा अर्थ कुठेतरी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चुकते. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही दूध तर घेताय, इनफॅक्ट तुमच्याकडे संकलन भरपूर आहे दुधाचं, तुम्ही त्याचं कन्व्हर्जन सुद्धा दुग्धजन्य पदार्थांमध्ये करताय, पावडर बटरमध्ये साठा करून ठेवताय, शेतकऱ्याला चांगला रेट देताय. मग एवढं सगळं असताना गणित कुठं चुकतंय तुमचं? मग हे सगळे तुमचे पदार्थ का खपले जात नाही, तुमची विक्री का कमी येते? कुठेतरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची चुकतीये. मग तुम्ही मार्केटिंगवर वर्षाला सरासरी किती खर्च करता? मला वाटतं मागच्या वर्षीचा मार्केटिंगचा खर्च आणि आत्ताचा मार्केटिंगचा खर्च, मार्केटिंगवर किती खर्च केलेला आहे तो तुम्हाला देते मी. आत्ता माझ्याकडे ते आकडे नाही आहेत, पण तुम्हाला आठवत असेल माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की मार्केटिंगसाठी म्हणून त्यांनी स्पेशल एक माणूस घेतला होता, जे अधिकारी नेमले होते, त्यांचं नाव जगदीश पाटील आहे. ते पूर्वी गोकुळ बरोबर काम करत होते, पण त्यांनी अर्ली रिटायरमेंट घेतली, सगळं गोल्डन हँड घेतला गोकुळकडून, सगळे बेनिफिट्स उचलले आणि मग ते गोकुळमधून बाहेर पडले. म्हणून एका पत्रकार परिषदेमध्ये मी हे पण मांडलं होतं की ज्या व्यक्तींनी ऑलरेडी गोकुळ सोडलेलं आहे, गोकुळकडनं सगळे भविष्याचे बेनिफिट्स उचललेले आहेत तुमचे, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला घेताय, हे चुकीचं आहे. बरं, त्याचा परफॉर्मन्स, बरं एखादी व्यक्ती असू शकते हुशार, तुम्ही सल्लागार म्हणून घेऊही शकता, पण त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही बघितलेला आहे का? आज त्या व्यक्तीला 2.5 लाख रुपये पर महिना पॅकेज आहे. त्यासोबत त्यांनी काय काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते. त्या व्यक्तीला, अधिकाऱ्याला वाहन आहे, संघाचे सगळे बेनिफिट्स पुन्हा आहे, सगळं आहे. मग तुमच्या या मार्केटिंगच्या माणसांनी वर्षभरात महिन्याला 2.5 लाख रुपये घेऊन गोकुळची काय मार्केटिंग वाढवलंय किंवा गोकुळची काय विक्री वाढवलेली आहे सांगा? मग इतका खर्च त्या माणसावरती कशाला, आणि त्याच माणसाला घेण्याचा हट्ट कशासाठी? चांगले सुद्धा मार्केटिंगचे किती लोक आहेत, तुम्ही कोणालाही घेऊ शकला असता. मागच्या वेळेस पण मी म्हटलं तुम्ही चांगली माणसं बघा, ऍडव्हर्टाईज द्या, टेंडर्स काढा किंवा काहीही करा, तुम्ही मार्केटिंग एजन्सीज घ्या, पण त्याच माणसाला घेण्याचा अट्टाहास होता. बरं, या 2.5 लाखामध्ये या माणसांनी काय काय करायचं आहे? तर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. काय स्ट्रॅटेजिक डिसिजन्स त्यांनी घेतलेले आहे? एखादी अशी स्ट्रॅटेजी ज्याच्यामुळे तुमची विक्री वाढलेली आहे, कमीत कमी दुधाची तरी. मी नेहमी म्हणते की दुग्धजन्य पदार्थावर गोकुळ मोठा झालेला नाहीये, आपण नेहमी पॅकेट्स दूधवरती, लूज दूधवरती आपण मोठं झालेलो आहे, आणि ही आपली मेन स्ट्रीम आहे. फॉलोअप ऑफ ऑल ऍक्शन्स अँड गेट इट कम्प्लिटेड इन टाइम. Implementation of marketing and sales plans, review of sales related corrective and preventive actions, implementation of branding and advertising plans, control on budget and expenses. तुमचे एक्सपेन्सेस जास्त वाढलेले आहेत, इनफॅक्ट तुमचा खर्च जास्त दिसतोय, त्या मानाने तुमची विक्री काहीच दिसत नाहीये. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आपलं इन्व्हेस्टमेंटच करायला लागलाय, प्रत्येक गोष्टीत पैसे अडकूनच ठेवायला लागलेला आहे.
assist GM, AGM in implementation of plans, assist GM, AGM in keeping system in directional, preparing, distributing and getting implemented the targets, get done evaluation of new areas for expansion and participate in research and based studies. हे इतकं सगळं त्या व्यक्तीने करणं इम्पॉर्टंट आहे किंवा या अग्रीमेंटनुसार हे करणं अपेक्षित होतं. आणि ओव्हरऑल अहवाल आणि ऑडिट रिपोर्ट वाचता मला नाही वाटत की ही व्यक्ती हे सगळं करण्यासाठी सक्षम आहे. सो इट इज अ फेलियर ऑफ अ मार्केटिंग स्ट्रॅटजी. दुसरं कुठलं होतं विषय? एक आज आता हे गोकुळचं झालं, सेलचं झालं, विक्रीचं झालं. अजून एक महत्वाचा पार्ट गोकुळचा आहे तो पशुखाद्याचा. आपला पशुखाद्य कारखाना हा ना नफा ना तोटा या बेसिसवरती आपण चालवतो. गतवर्षी गोकुळला जो गोकुळचा पशुखाद्याचा उत्पादन खर्च होता तो 33,452.25 लाख इतका होता. आणि या अहवाल सालामध्ये जो खर्च झालेला आहे तो 33,720.60 लाख इतका झालेला आहे. म्हणजे एकूण त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन खर्च मध्ये 268.35 लाख इतकी वाढ झालेली आहे. अहवाल सालामध्ये पशुखाद्य विभागाकडे एकूण व्यापारी नफा 3,59,83,540.51 इतका झाला असून गत साली व्यापारी नफा हा 6,68,916.58 इतका झालेला आहे. यामध्ये 2.44 कोटी इतकी घट झालेली आहे. म्हणजे तुमच्या व्यापारी नफ्यामध्ये पशुखाद्याला सुद्धा घट आहे. म्हणजे एकीकडे तुमचा उत्पादन खर्च वाढतोय त्या मानाने तुमची विक्री वाढत नाहीये पशुखाद्याची पण. पशुखाद्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमचं वाढलं, तुमची पशुखाद्याची विक्री घटली, पण तरी पण 51 लाख नफा म्हणून दाखवलाय त्यांनी. हा कुठेतरी विरोधाभास आहे. तर याचं एक्सप्लेनेशन त्यांनीच दिलं तर जास्त बरं होईल. आम्हाला जे आढळलं ते प्रश्न विचारणं आमचं काम आहे. त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी देऊ देत. कदाचित काही आमच्या नजरेतून सुटलं असेल. फक्त मला आवर्जून असं वाटतंय की जे व्याज NDDBनी आणि मुख्यालयाने वे ऑफ केलेलं आहे जे 3 कोटीचं व्याज, त्याच्यामुळं हे 51 लाख फक्त हे प्रॉफिट दिसतोय. बाकी परफॉर्मन्स ॲज सच जर म्हटलात तर याच्यामध्ये परफॉर्मन्स काही वाटत नाहीये. मार्केटिंगच्या अधिकाऱ्याला त्याच अधिकाऱ्याने घेण्यामध्ये काय नेमकी भूमिका आहे, तुमची काय माहिती? नाही, मला नाही, मी त्याला विरोध केला होता. मी आता तेच म्हणतेय की हा घाट कशासाठी की त्याच व्यक्तीला घ्यायचं. मागच्या वेळेस पण मी म्हटलेलं एवढे चांगले मार्केटिंग एजन्सीज आहेत, तुम्ही टेंडर काढून एखादी मार्केटिंग एजन्सी गोकुळसाठी प्रायव्हेट हायर करा. नाहीतर असे कितीतरी केपेबल माणसं आहेत जे चांगलं मार्केटिंग करू शकतात, तुम्ही त्यांना हायर करा. त्याच व्यक्तीला का? हो, बोर्डामध्ये झाला. बरं, एक तुम्हाला एक हाही मुद्दा सांगते मी. त्यांच्याकडनं जेव्हा उत्तर येणार तेव्हा काही मुद्द्यांवरती ते फोकस्ड येणार. पहिली गोष्ट, गोकुळ उत्तम चाललेलं आहे. गोकुळचं दूध संकलन वाढीव आहे. आम्ही गोकुळमध्ये सगळ्यात जास्त चांगला रेट देतो शेतकऱ्याला. शोमिका माडिक लाईमलाईट घेण्यासाठी प्रेस घेतात. बोर्डामध्ये त्या काही बोलत नाहीत. आणि काय म्हणतात ते, आणि काय असते त्यांचं टिपिकल उत्तर? गोकुळची बदनामी. म्हणून मी आधीच सांगितलं मी गोकुळची बदनामी करत नाही. दूध दर जास्त देतात का नाही? गोकुळ हा राज्यातला सगळ्यात जास्त दूध दर देतं का नाही? म्हणजे तुमचे काय निरीक्षण आहे? आता ते म्हणतात, हे बघा, गोकुळ दूध दर हा नेहमीच जास्त देत आलेला आहे. इट इज नॉट समथिंग की या लोकांनी आल्यावरती हे केलेलं आहे. हे पहिला एक गोष्ट लक्षात घ्या.
कायम जेव्हापासून गोकुळ आपला आहे इथे तेव्हापासूनच शेतकऱ्याला तो चांगला रेट देतोय. सो त्यांनी मला नाही वाटत स्वतःची याच्यात पाठ थोपवून घेण्यासारखं काही एकदम जादू केलेली आहे की आता गेल्या 3 वर्षामध्ये त्यांच्याकडे गोकुळ आले आणि त्यांनी सगळ्यात जास्त रेट दिलाय. सो इट इज नॉट समथिंग की त्यांनी केलेलं आहे. कायमच गोकुळ चांगला रेट देत आलेला आहे शेतकऱ्याला. त्या अहवालात असं आहे की हे जे तुम्ही म्हणला 50 लिटर दुधाची आट जी आहे हे सहकार कायद्यात बदल झाला आणि त्या बदल केल्यामुळं आपण ती घेतली असं त्या तुमच्या ह्याच्यात नमूद आहे. काय 50 लिटरची अट ही शासनाने सुचवलेल्या किंवा सहकार कायद्यानुसार सुचवलेल्या नियमानुसार घेतले असं त्यात नमूद आहे. त्या अहवालात नेमकी वस्तुस्थिती सहकार कायद्याने कुठलीही अट रद्द करायला सांगितली नव्हती 50 लिटरची. इनफॅक्ट माझ्या माहितीनुसार मध्ये तर 50 लिटरच्या आतल्या जर कुठल्या संस्था असतील तर त्या रद्द करायच्या म्हणून सरकारने पत्र काढलं होतं. सहकार संस्थेचं वहिनी कमीत कमी 200 लिटरच्या वर संकलन लागतं. 240 लिटर ते सांगा की तुम्ही. तुमचा पुरवठा जरी असला तरी चालतो.